आता जेवायची वेळ झालेली आहे आमची, बघू शकता. बरंच चटणी जाम काय काय आणलं ना. गुड मॉर्निंग गाईज. तर आता 11:15 वाजता आमची सकाळ झालेली आहे. जुलाब लागला आम्हाला. थोड्या पुढे आल्यानंतर हा प्रेम स्वीट्स लागतो. खूप फेमस आहे, खूप जुना ब्रँड आहे. यातला 1925चा ब्रँड आहे. गाईज ही हरण आहे, ही तुम्हाला दिसलीच पाहिजे दर्शनाला जाताना, तेव्हाच तुमचं दर्शन सक्सेसफुल होतं. दर्शन आणि आता बसलोय खायला. हे आमचे फेवरेट गुलाबजाम आहेत, आम्ही नेहमीच खातो इथे आल्यावर. कसं वाटलं दर्शन घेऊन गाईज? दर्शन जाम भारी झाला, पण 3 तास लागले दर्शनाला. तर छोले भटुरे घेतले, गुलाबजाम, फ्रेंच फ्राईज आणि मेंदू वडे. मी यायच्या अगोदर संपला आणि उपास गेलता, उपास चोरला. आता खाऊन घेतो आणि मग भेटतो. नमस्कार, मी अक्षय कांबरे. आपल्या अक्षय कांबरे ब्लॉग्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहे. तर आज एक नवीन दिवस आणि नवीन जर्नी स्टार्ट करतोय. तर आता मी चाललोय वैष्णोदेवी मातेच्या दर्शनासाठी जम्मूला. तर आता इथनं आमची ट्रेन आहे बँड्रावरनं. तर इथून ट्रेनला जाणार आहे आम्ही. स्वराज एक्सप्रेस आहे आपली. तर चला पुढे पुढे दाखवतो. आता मी जरा ऑफिसला गेलेलो, तिथे दिवाबत्ती वगैरे केली आणि आता निघालोय. तर ओला येते आपली आणि मित्र सर्व थांबलेत गावात. आम्ही 5 जण आहेत आज. तर इथून जाणार बँड्रा आणि बँड्रावरून मग आपली ट्रेन आहे. तर चला पुढे पुढे बघूया आणि मजा येणार आहे खूप. आणि जरा काश्मीर जम्मूमध्ये जरा वातावरण खराब आहे, तरी सुद्धा आम्ही चाललोय. तर बघूया आता काय होतंय, कसं काय आहे, सर्व काही बघतो. चला दिले ओला तर भरले आणि हे मेंबर आहेत आजचे. आता पोहोचलो स्टेशनला आणि पाऊस सुद्धा आलाय. तिथून शॉर्टकट आहे आपल्याला. बसलोय आम्ही ट्रेन मध्ये आणि पावसाला सुरुवात झालेली आहे. आता वाजलेत 10:58. 2 मिनिटात ट्रेन निघेल आमची. ट्रेन निघालेली आहे. गणपती बाप्पा वैष्णोदेवी माते की गाईज. ट्रेन मध्ये बसल्या बसल्या पहिली पिशवी खोललेली आहे, तर त्याच्यामधून अनारसी निघालेले आहेत. हे असंच असतं आमचा, नुसतं खायचं काम करतो आम्ही. आता जेवायची वेळ झालेली आहे आमची, बघू शकता. बरंच चटणी जाम काय काय आणलं बनवून ना. ते आहेत बोंबल्या. अजून काय काय आहे बघू, थांबा जरा. आहे चिकन, काजू चिकन आहे, काजू चिकन आणि भाकरी आहेत. वड्या आहेत, कोथिंबीर वड्या आणि ही आहे भेंडा चिल्ली. याला यो व्हेज आहे म्हणून याला भेंडा चिल्ली. आणि आम्हाला चिकन आणि बोंबल्या घेतलेल्या जेवायला. बोंबल्या, कोथिंबीर वड्या, चिकन, भेंडा चिल्ली, काजू चिकन आणि आता सगळे जेवत आहेत आमचे गाईच. आज फर्स्ट टाइम एसी मध्ये आलेत. लय बरं वाटले. मागचे व्लॉग बघा तुम्ही गाईच. काय दादा आलो वरती झोपायला. मी जाम झोपायले आणि सगळे बसले खाली. गाईज आता पप्प्याला फोन लावलाय, तो आला नाही, म्हणजे त्याला आणला नाही आम्ही. हो काय बोलतो, आवाज वारू ना. हॅलो, ए भोके तुला जलवाला फोन केले असं विचारता कुठं आहे काय आहे. असं ते पप्प्या पाठवू का तिकीट विमानाचा, येते का डायरेक्ट? नको पाठवू. मुक का लगे कुठं आहेस? कुठं अरे आवाला आणलेला 1 नंबर ना रे. काजू चिकन, बोंबल्या, आलू वड्या, कोथमीर वड्या, अजून होता भेंडा चिल्ली, बोंबल्या फ्राय.
येताना बुके आहे ना बाप्या, येताना बुके आहे. येते काय बाग विमानाचा तिकीट देता आम्ही. अरे तू तिकडे येण्यास आमची गलती का, जेलीस ना तिकडे की घराने चांगली आम्हाला सांगला ना पण चाललेला सांगला बी ना मना भारत बोलला. बोल अरे बोल. केक वाटप चालू आहे. मला दे रे, मला दे, मला ते गुंबरे घाला. गरीबांना केक वाटप चालू आहे. कुठं इकडे के नाश्ता कर रे. हॅलो, अरे इकडे दोघं तिघं भेटलेले, ते काही बोलत आहे त्या माती इकाची आहे. हा बघ चालेल का चालेल. काय आता 8 वाजलेत रात्रीचे आणि आम्ही रतलाम स्टेशनला पोहोचलोय. तर जरा काहीतरी कोल्ड्रिंक्स वगैरे घेतो. जाम गरम होते बाहेर, आतमध्ये बरं वाटतंय. काय आता रात्रीचं जेवण घेतलंय, चिकन राईस बोंबल्या आणि तो व्हेज, ओंडा नॉनव्हेज. तर जेवून घेतो गाईज आणि झोपतो. उद्या डायरेक्ट सकाळी तुम्हाला भेटतो गुड मॉर्निंग बोलायला. गाईज आता आम्ही जेवलोय आणि आता श्रीखंड पुरी आहे. आमचा जाम खर्च असतो खाण्यावर. The next day. गुड मॉर्निंग गाईज. तर आता 11:15 वाजता आमची सकाळ झालेली आहे आणि जुलाब लागलात आम्हाला सगळ्यांना. नॉनव्हेज खाऊ नका, देवदर्शनाला जाताना हाल होत. याला बोंबल्या पाहिजे, याच्या मुला जुलाब लागल्या ना, बोल्या बी नाहीत. बोल्या बी नाही नसायला वाटला झाले. आता खा शिरकांपुरी ना बोलतो. आता कायची पण इच्छा नाही काहीच. कुठे बघता कुठे आम्ही सगळे फ्रेश. आता मस्त जेवतो. जुलाब पे मात करते अभी खाना खा के. जेवायला घेतले आता चपात्या आहेत, भेंड्याची भाजी ग्रेव्हीवाली, म्हणजे समजून जा. आणि वड्या आहेत, कोथिंबीर वड्या. आणि आम्ही आता जेवायला बसलो. ही बघा शिली भाकर. खूप आवडीने खातोय तो भाकरी. एक नंबर फेवरेट भाकर आहे. फेवरेट भाकर. नवीन रस्ता आपल्याला मग इकडे नेल त्यांनी मोकल्या. गाईज 5:45 वाजता ट्रेन पोहोचली आता कटरा रेल्वे स्टेशनला. आणि इथून मंदिर या साईडला आहे. आता आम्ही जातो रिक्षाने रूमपर्यंत. चला पुढे दाखवतो. कटरा रेल्वे स्टेशन बघू शकता, खूप मोठं आहे आणि खूप पब्लिक आले इकडे. एवढा वातावरण खराब असलं तरी सुद्धा खूप पब्लिक आले बघा. रेल्वे स्टेशनच्या बाहेर आलोय, बघू शकता माता वैष्णो देवी कटरा रेल्वे स्टेशन. खूप मोठा रेल्वे स्टेशन आहे आणि आपला भारताचा तिरंगा बघू शकता. आणि समोरच वैष्णोदेव मातेचं मंदिर बघा इकडे वर. आता बसलो इथं रिक्षात आम्ही. रिक्षात बस स्टँडला तिथे हॉटेल बघतो आणि हे लोक याच्यात बसलेत. भरपूर पब्लिक आहे. काय हमला बिमला लोक काय घाबरत नाही.
भरपूर पब्लिक आहे. ये हॉटेल गाईज, हा हॉटेल आहे आमचा जय माता दी हॉटेल राजश्री. मस्त आहे रूम बिम वगैरे इथे. आणि हे समोरच मंदिर आहे बघा. आणि इथं अक्रोड बाद में लेत आहे. हा कटराचा मेन मार्केट आहे. इथे सगळं काय भेटेल. अक्रोड वगैरे, केशर, जेवण वगैरे इथे चांगला भेटतो. आपल्याला यात्रेसाठी हा कार्ड बनवून घ्यायला लागतो. तर हा कार्ड बघा इथे भेटतो. यात्रा रजिस्ट्रेशन काउंटर आहे बस स्टँडच्या समोरच आहे बघा. जम्बो किंग वगैरे. तर इथे आपल्याला फक्त आधार कार्ड घेऊन यायला लागतो. आधार कार्ड नसल्यावर मोबाईलमध्ये फोटो दाखवला तरी यात्रा कार्ड भेटतो. आणि यात्रा कार्ड नसेल तर तुम्हाला यात्रा करता येत नाही. हा कार्ड घेतल्यापासून 12 तासाच्या आत एंट्री झाली पाहिजे बाणगंगावरून. तर आपले रात्रीचे 8-8:30 वाजलेत. तर आपण बघूया रात्री किती वाजता निघतोय. थोड्या पुढे आल्यानंतर हा प्रेम स्वीट्स लागतो. खूप फेमस आहे, खूप जुना ब्रँड आहे. यातला 1925चा ब्रँड आहे. खूप छान मिठाई असते. तर आता आम्ही मिठाई घेतो इथनं. तर बघूया काय काय मिठाई आहे. तर काय याच्यात पत्तीस आहे. मस्त आहे टेस्ट. हे कसं आहे? एक नंबर. आणि हे बघा आमच्या पिशव्या भरल्यात. कुठली? चॉकलेट. ती तर एक नंबर. मला जाम पडतं. प्रेम स्वीट्स त्यांनी घेतलंय. कमीत कमी 6-7 हजाराची शॉपिंग झालेली आहे. आणि बघू शकता यांचा पहिला जुना शॉप, सर्वात पहिला शॉप प्रेम स्वीट्स. मालक आणि वैष्णव देवी माता. आणि हे बेसन लाडू. लाडू याचे फेवरेट आहेत. आम्ही नाही घेतले पण याला रागाला म्हणजे साकले जा. जेवायला आलोय मनोरंजन ढाबा. जाम फेमस आहे इथला. तर आता बघूया आतमध्ये जाऊन. या हॉटेलला अंबानीच येऊन गेलेला आहे बघा. काय आलाय जेवायला. आता आमचा जेवून कसा होता जेवायला? एक नंबर होता. भारी होता. 1200 रुपयात फुल पोट भरून. जाम भारी होता. आता आलो हॉटेलमध्ये जेवून वगैरे दमलो. इथं बसलो. इथे मस्त सोफा वगैरे. हा काउंटर आहे आणि मस्त आहे. बसायला आहे बाहेर. हॉटेल चांगलं आहे. 2000 रुपये पर नाईट रेंट आहे याचा. तर बसलोय जरा इथे मस्त टाइमपास. मॉर्निंग गाईज, शुभ सकाळ. तर आता वाजले सकाळचे 4:30 आणि आम्ही निघालोय दर्शनाला जायला. आता बघूया इथनं काय भेटतं का गाडी बाणगंगापर्यंत. रेडी झालोय आम्ही. तिच्या बाहेरून रिक्षा भेटलेली आहे बाणगंगापर्यंत. आणि चिंगली बघू शकता. शेंगले बोले. पोहोचलोय आता बाणगंगाला. हाच गेट आहे आणि इथून एंट्री आहे आपल्याला जायला पुढे. चला बघूया पुढे जाऊन. ह्या रूटने जायचं. काहीच गर्दी नाही सकाळ सकाळी. रात्री पब्लिक गेली आहे भरपूर आणि आता सकाळी कोण नाही जास्त. तर आता पटकन एंट्री होते ना. ते पूर्ण भरलेला असतो. पूर्ण खाली आहे. काहीच निघालोय आता आम्ही. स्टार्ट करतोय ट्रेक आमचा. सकाळी वाजले किती वाजले? 5ला काहीतरी 5 मिनिटं बाकी आहेत. आणि आता चालू करतोय. चला. कुठं राहिली पब्लिक? हा मग ना त्या बांधायला घेतले तिथे. आणि काठी घेतली एक मी. याने एक काठी. हे लोक काठी घेत नाही. काय दादा आम्ही स्टार्ट केलंय. 5 वाजले सकाळचे. गणपती बाप्पा एकविरा माते की, वैष्णवी माते की, सच्चे दरबार की. मेहनत बघा. फार थकल्यान ते तरी चालल्यान. आता आम्ही ब्रेक घेतलाय छोटासा. 5:30 वाजलेत. लिंबू सरबत पितोय. यात म्हणजे जे चाललेत वरती पोरं ते पण त्यांना मदत करतायत बघा. तर हा प्रथम मंदिर लागतो. इथे पाया पाडून पुढे जायचं.
चरण पादुकाचं मंदिर आहे, म्हणजे पादुकांचं मंदिर आहे. गाईज मोगली कालनी यांना बघा धक्का देतोय. भारत आणि मोगली दोन्ही पण धक्का देतात त्यांना. की जास्त जोरात धक्का द्यायला लागलेला आहे. अमन जय माता दी. चला गाईज आता आम्ही पण धक्का देतो त्यांना. आम्ही पण धक्का देतो गाईज. साडेसहा वाजले. 1.5 तासात आम्ही बऱ्यापैकी पोहोचलोय. अजून किती बाकी आहे काय माहित नाही. आमचे 2 मेंबर मागे आहेत. आम्ही आलो इथपर्यंत. बऱ्यापैकी पोहोचलोय आम्ही आणि बसलोय इथे. ब्रेक घेतला एक छोटासा. हे 2 जण आमचे मागे राहिलेत. बघू आता कधी येत आहेत. 1.5 तास झालाय चालून. ते दोघे आले की निघू पुढे. गाईज अशा प्रकारच्या डोली असतात. त्यांचे खूप रेट असतात. घोड्यापेक्षा महाग आहे डोली. आणि हे घोडे गाईज हे लोक मागे थांबलेत. मी बोललेले यांना पहिला वॉशरूम जवळ थांबतो. आता 15-20 मिनटं होऊन गेले अजून येत नाही. तर पुढे गेले की मागे गेले ते माहीत नाही मला. काय करू समजत नाही. आता मी जातो पुढे. बघू पुढे भेटतात का. जंगली कोंबडा बघा. गाय जो बघा काहीतरी खातोय बघा. कसा खातोय बघा. ती झोड घेतली आणि खायची. यो बघा आणि यो बघा कुठे गेला. हे बघा माउंटेन ड्यू आणि पाणी बॉटल घेतली आहे. आता गरम व्हायला चालू झाली. ऊन जसा येईल तसा गरम होतोय. गाईज आता पोहोचलो अर्धगोवेरीला. 7:21 झालेत. म्हणजे 2.5 तास तब्बल लागले. 6 किलोमीटर पार झाला. तर इथे आल्यावर कन्फ्यूज नाही व्हायचं. इकडनं जो रस्ता आता घोड्यांसाठी आहे. आपल्याला समोरून तो गेट दिसतोय ना. त्या गेटमधून जायचं आहे. इकडनं गेला तर जाम लांब रस्ता आहे. सरळ जायचा आणि आता एकदम सोपा रस्ता आहे. हे बघा 5.5 किलोमीटर आणि इकडून 6.5 किलोमीटर आहे. म्हणून कधी पण कमी किलोमीटरवाले बांधून जायचं. बघा हा गेट आहे आणि या घोड्यांसाठी इकडून नाही जायचं. जाम लांब पडतो. तर नेहमी लक्षात ठेवा इथून जायचं. आणि बॅटरी कार भेटतात इथून. 300-350 रुपये तिकीट आहे. पण तो ऑनलाईन बुक करून यायला लागतो तुम्हाला. अर्धगोव्याला पोचलोय 7:30ला. 2.5 तास लागले. आता इथून 5.5 किलोमीटर बाकी आहे फक्त. आणि एवढा स्टीप नाही. आता एकदम नॉर्मल रस्ता आहे. समोरून जो रस्ता जातोय तो घोड्यांसाठी आहे. तो खूप मतलब जुना रस्ता आहे. त्याच्यामधून 6.5 किलोमीटर. इथून 5.5. आता बघू 1-1.5 तासात पोचायला पाहिजे मंदिरापर्यंत असं वाटतंय. आता बघूया. बॅटरी कारसाठी बघा लाईन लागली आहे. आणि 450 रुपये तिकीट आहे इथून भवनपर्यंत. 5.5 किलोमीटरचा. भरपूर गर्दी आहे. बॅटरी कार तिकीट काउंटर आणि लाईन. भरपूर गर्दी आहे. एक पण गाडी नाही. वरती आहेत सगळ्या गाड्या. इथे गाड्या पार्किंगला असतात. पुढे असतील दाखवतो. गाड्या असतात वरती न्यायला. यांचं 450 रुपये तिकीट आहे मंदिरापर्यंत. पण खूप गर्दी असते तर ऑनलाईन तिकीट बुक करणं श्राईन बोर्डच्या वेबसाईटवर. श्राईन बोर्डच्या वेबसाईटवर बॅटरी कार, यात्रा पर्ची आणि रोपवेचा तिकीट बुक होतो. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणारच आहे.
गाईज हा एक नवीन रस्ता झाला आहे आणि इकडे लंगर सुद्धा आहे 4 किलोमीटरला. हा रस्ता एकदम इझी आहे चढण्यासाठी, पण 1 किलोमीटर एक्स्ट्रा आहे. नवीन रस्ता झाला आहे हा आणि अजून आपल्याला खूप लांब जायचं आहे. जे बघा कसे खायला बिलगल्यात, चोरूनच खातात आहे. यो बघा कसना, यो बघा कसना उंडा. जाम भूक लागली कारण काहीच खाऊन नव्हतं. कॉफी घेतली आणि कॅडबरी घेतली. 8 वाजलेत आणि आता आम्ही थोडा ब्रेक घेतला इथे आणि आता आमची पुढच्या यात्रेची तयारी चालू आहे. आता केदारनाथला जायचं बोलतात पोरं. 4 धाम करायचा विचार चाललाय पोरांचा, पण पैसेच नाहीत कोणाकडे. 8 EMI भरायला. EMI उभी राहिली नाव का तुम्हाला? काय जिथून पाण्याचे लावले तिथून पाणी भरून घेतो आता आम्ही. प्युरेटचं पाणी आहे आणि डोसा पॉईंट हिमकोटीला पोचलोय. खूप फास्ट येतोय आता कारण की एवढा काय जास्त चढ नाही त्याच्यामुळे काय वाटत नाही. तर तुम्ही पण कधी येणार असेल ना तर अर्धकुवारीपर्यंत त्रास होतो, त्यापुढे चालायला काहीच वाटत नाही. एकदम हलू मस्त चालतोय आम्ही सगळे आणि बाकी मेंबर मागेत. हिमकोटचा चेक पॉईंट आलाय, पोलीस चेक पॉईंट. इथे आपल्याला परत चेक केलं काय हाणलंय का, म्हणजे सिगरेट तंबाखू वगैरे. बघा गाईज ही हरण आहे, ही तुम्हाला दिसलीच पाहिजे दर्शनाला जाताना, तेव्हाच तुमचं दर्शन सक्सेसफुल होतो. गाईज बघा ही बघा, ही हरण दिसली पाहिजे तुम्हाला. हरण काय आहे ते माहित नाही, हरणीसारखीच आहे पण हिचं दर्शन झालाच पाहिजे तुम्हाला. सगळ्यांना नाही होत पण आम्हाला लोकेशन माहिती आहे ना, आम्ही इथे थांबलेलो तिची वाट बघत. 10 मिनिटात थांबल्यानंतर आली आहे ती बघा. बघू शकता तुम्ही हरण, ही जंगली हिरण बोलतात तिला. ही पहाड म्हणजे जंगलातच असते अशी पहाडी. मोगली याची माहिती सांग थोडी. हिचं दर्शन झालाच पाहिजे ना. मला दर्शन झालं. ते लोकेशन माहिती नाही त्यांना सांगतो. बघा हा टर्न आहे, म्हणजे इथून 2.5 किलोमीटर भवन बाकी आहे, तिथे असते ही नेहमीच. ही बघा झालंय दर्शन आता हिचा बी. आता आम्ही चाललो पुढे. 9 वाजून 10 मिनिटं झाले, 11 मिनिटं. एक मेंबर आमचा झालाय स्लो, त्याच्यामुळे आम्ही आता भरपूर स्लो चाललोय. आता किती तास झाले? 4 तास ना. 4 तास चाललोय. आता अजून 1 तासात पोहोचू बहुतेक. 2.5 किलोमीटर 2 किलोमीटर असेल ना, 2 किलोमीटर बाकी आहे. फुल एन्जॉय चालू आहे इथे बघा. ब्राउनी घेतली आणि या लोकांनी कॉफी घेतली. मी ब्राउनी खातो आणि आमचा एक मेंबर नुसता मागे राहतो, त्याच्यामुळे आम्हाला थांबावं लागतंय भरपूर. आता 2 किलोमीटर बाकी आहे, अर्धा तास. आता ऊन जाम तापलाय आणि हेलिकॉप्टर बघा. आता ऊन आलाय जाम, आता गरम व्हायला चालू झालंय. आता फक्त 500 मीटर बाकी आहे. आता पोहोचू आपण 15 मिनिटात. मजा येईल चालायला, वातावरण मस्त एकदम थंड आहे आणि खूप चाललो. फायनली बघू शकता माता राणीचा दरबार आपल्याला समोरच दिसतोय. 10 मिनिटात पोहोचू आपण. बघू शकता माता राणीचा दरबार. साडे 10 वाजता परफेक्ट आम्ही पोहोचलोय. हे बघा आता इथून मंदिराच्या इथे आहे, पण इथे आता पार्वती भवन इथे लवकर आहेत, तर मोबाईल शूज वगैरे इथेच ठेवून जातो, नंतर येऊन घेतो. खूप गर्दी आहे गाईज, बेकार. हे 10:30 वाजले, आता इथे लवकर आहेत तर इथे मोबाईल वगैरे ठेवून जातो
बघू दर्शनाला किती टाइम लागतो. दर्शन झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो किती वेळेला दर्शन झालं. खूप गर्दी आहे, टाइम लागणार आहे. भैरवनाथला जायला रोपवे आहे आणि खूप गर्दी आहे रोपवेला. बघू शकता या बिल्डिंगमधून असं चालत चालत खाली जायचा आणि तिथे जायचं. आम्ही तिथून रोपवे चालू होईल. गर्दी बघ इकडे. लाईन बघा जायची जाम जाम गर्दी आहे जाम. दर्शन आणि आता बसलोय खायला. हे आमचे फेवरेट गुलाबजाम आहेत. आम्ही नेहमीच खातो इथे आल्यावर. कसं वाटलं दर्शन घेऊन गाईज? दर्शन जाम भारी झाला पण 3 तास लागले दर्शनाला. तर छोले भटुरे घेतले, गुलाबजाम, फ्रेंच फ्राईज आणि मेंदू वाडे. मी यायच्या अगोदर संपला. याने उपास घेतला, उपास चोरला. आता खाऊन घेतो आणि मग भेटतो. खाऊन झालं. आता रोपवेची लाईन बघा किती आहे. रोपवेला लाईनला थांबलो. इथून भैरवनाथला रोपवेने जाणार आहे. भैरवनाथला जाण्यासाठी रोपवे आहे. आता लाईन मध्ये भरपूर लोक बसले. उभं राहून नेले पोहोचलोय. आता येईल रोपवे, त्याच्यात आम्हाला नाही. तास थांबल्यानंतर आता रोपवे मध्ये बसलोय गाईज. स्टार्ट झालेली आहे. गाईज लाईन बघा रोपवेला. मधून आता पोहोचलोय भैरवनाथच्या इथे. अजून थोडा 10 मिनिटं चालावं लागेल. मंदिराच्या इथे पोहोचू. काय आता पोहोचतोय भैरवनाथाच्या इथे. हा एक पॉइंट आहे फोटो काढायचा. इथून वैष्णवी मातेचं मंदिर दिसतो पूर्ण. आणि इथून जाम भारी फोटो येतात आणि पूर्ण वैष्णोदेवी मातेचं मंदिर तुम्ही बघू शकता. आणि हे बघा यांचे फोटोशूट चालू आहेत. आणि काल भैरवचं दर्शन इथे जाणार का अंकल फोटो खिचले आहेत. आमचे फोटो वगैरे काढून खूप गर्दी आहे फोटो काढायला. जाम गर्दी झाली आज जाम. आणि ऊन पण जाम बेकार, जाम गरम होते. आणि हा माकड बघा कसा क्यूट आहे, एकदम माझ्या मित्रासारखा. माझा एक मित्र आहे, तो आला नाही त्याच्यासारखाच दिसतोय. माझा एक मित्र आला ना त्याच्यासारखाच दिसतो बघ सेम. त्याचं नाव नाही घेऊ शकत पण सेम तसाच दिसतो बघा. वालका गाईज कमेंट मध्ये सांगा कोण तो. बाबाचं मंदिर इथे आहे आणि ही लाईन आहे बघा. एवढी नाही लाईन, 10 मिनिटात येऊ बाहेर. काय झालं आता दोन्ही पण दर्शन करून. वैष्णोदेवी मातेचं दर्शन खूप छान झालं. कारण 3 तास लागले पण दर्शन मस्त झाला. आणि भैरव बाबाचं दर्शन फक्त 5 मिनिटात झालं. 2 दर्शन झाले. आणि हा रस्ता इकडनं आता रोपवेने नाही झाला, इकडनं जाऊ. इकडनं डायरेक्ट हेलिपॅडच्या इकडनं रस्ता आहे खाली जायला. तर इकडनंच आता उतरू कारण की रोपवेला गर्दी आहे भरपूर. कोणावर तरी हमला होणार आहे आता. बघा काय केला हमला. जो बघा किती घाबरले. शेर आहे ना शेर. तिची पिशवी घेतली बघा याने. बघा चोरली, देत पण नाही. ती लेडीज मागायला गेलं तिच्यावर भडकतोय. चावण बोलतो, चावण. यो एक बघा कसा हमला करायला रेडी आहे. कोण येतच नाही पुढे, सगळे घाबरलेत. रस्ता आहे ना भैरवनाथाचं दर्शन घेतल्यानंतर मागून आहे त्याचा रस्ता.
एकदम शांत रस्ता, कोण नसतो या रस्त्याला जास्त, म्हणून उतरताना इथूनच उतरायचं. रोपवेला परत अर्धा एक तास लाईन लावण्यापेक्षा हा रस्ता बेटर आहे. बघा मस्त शांत रोड एकदम. रात्री पण आले खूप लाईट्स वगैरे असतात, सगळं काय व्यवस्थित आहे इकडे. फक्त माकडांपासून सावधान राहायचं बस. बघ मोठा माकूर. कसा चाललो ते? किती मिनिटांत पोचू? 15 मिनिटं. काय 15 मिनिटांत असं चाललो तर पोचू? आणि 2 तासां कसा होतं? कसा 2 तासांत झालं होतं. आणि 15 मिनिटांत जायचं असलं तर काय काय कुठे गायब झाला. महाकाळ आणि याच्याकडे पिशवी आहे, बघतोय तो. त्याची हिंमत नाही. आवरा आगरी वाघ असताना तो काय येईल. घाबरला का रे? घाबरला. बुटा दिसल्या बरची ना, बरची बघा कशी आवाटाईट झाली परत. आईज मोगली काढून हमला गेलता यांनी. शिव मंदिर आहे, तुम्हाला उतरायच्या रोडला लागेल हा शिव मंदिर. आणि आता अर्धकुवारीला पोहोचलोय ऑलमोस्ट आपण. गर्दी बघा आणि क्लायमेट बघा, मस्त सूर्यास्त होतोय. आणि हा रस्ता आहे आपल्याला खाली जायला. अर्धकुवारीपर्यंत आलोय आपण. बघा इथे मॅकडोनल्ड्स पण आहे. मॅकडोनल्ड्स आहे, बिकानेरवाला आहे. थांबलोय मॅकडोनल्ड्स मध्ये ऑर्डर द्यायला. इथे नो ऑनियन नो गार्लिक आहे. बर्गर घेतो आता, बघू कशी टेस्ट आहे. ऑर्डर दिली आहे आणि थांबलोय ऑर्डर घेण्यासाठी. मॅकडोनल्ड्सच्या समोरच बसलोय. इथे माकडांच्या भीतीत बघा कसा घेऊन जायला लागतं आम्हाला सामान. जाम माकडं आहेत, डायरेक्ट आमलाच मारतात. जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी, जय माता दी. अरे मेहनत बघा यांची आहे बाई. बघा आणि लहानपणीचा भारत बघा. पहिले झालं यो नाही यो 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 ब्लू शर्ट. या टाइमात दर्शनाला जायला पब्लिक बघा किती आहे. जाम पब्लिक आहे, जाम. सुट्ट्यांचा आनंद घेते पब्लिक. ऑलमोस्ट 9 वाजायला आलेत आणि आम्ही पोहोचलोय खाली. आता इथं ऑटोने जाऊ रूमवर. आता रूमवर गेल्यावरच भेटतो. बघा पोहोचलोय. बसलो आता रिक्षात, डायरेक्ट हॉटेलवर जाऊन भेटतो. आता पोहोचलोय रूमवर. जाम थकलोय. जास्त दर्शन वगैरे दोन्ही पण भारी झालेले. तर आता जेवतो आणि झोपतो डायरेक्ट. आता उद्या भेटू. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. तर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.